राम कृष्ण हरी. दररोज नित्य नियमाप्रमाणे अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायामध्ये गुह्य ज्ञान सांगतात आणि त्या 9व्या अध्यायामधील आपण एक एक ओवीवर जसं बुद्धीला झेपतं त्या प्रमाणे एक एक ओवीचा विचार करत आहोत किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मग 25 ओव्या पाहिलेत आपण. आज 26वी ओवी आपण पाहणार आहोत. चला तर मग ज्ञानेश्वर महाराज 26व्या ओवीमध्ये काय सांगतात ते पाहू. सहजे तरी अवधारा वक्रत्वा अवधानाचा होय चारा, तरी दोदे पेलती अक्षरा प्रमियाची. काय म्हणत आहेत ज्ञानेश्वर महाराज? एखादी वक्त्याला श्रोतेगणाचं खात, जसं पिकाला खात घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी हिरवट होतो आणि सुंदर असं दिसतो किंवा फुटतो लवकर, तसं वक्त्याला श्रोतेगणांचं जर काही खात मिळालं तर श्रोत्याच्या मुखातून त्या ठिकाणी वक्त्याच्या मुखातून शब्द फुटतात. असं ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला आम्हाला 26व्या ओळीमध्ये सांगतात. राम कृष्ण हरे. उद्या 27वी ओळी पाहू.